सोशल मीडिया थ्रू एक सिद्धांत सुशील रणधीर नावाचा पोरगा, त्याची मला रिक्वेस्ट आली. त्याने तो मला 2 दिवस मेसेज करत होता, की मला तुला काहीतरी सांगायचं आहे ना. तिसऱ्या दिवशी मी त्याला विचारलं काय आहे. त्याने मला सांगितलं की स्नॅपचॅटवरती एक फोटोज व्हायरल होत आहेत म्हणून. स्नॅपचॅट हॅक झाला होता माझा. पोरांकडे ती फोटोज आहे, मला त्या फोटोजबद्दल सांगायचं आहे. मी त्याला विचारलं पण कसले फोटोज काय होते. तो मला म्हटला की मी तुला फेस टू फेस सांगणार, भेटून सांगतो. मग मी त्याला भेटायला गेले भीतीपटाने, की लाईक कोणते फोटोज आहेत. त्याने मला ती फोटोज त्याच्या फोनमध्ये दाखवली, की ही फोटोज आहेत पोरांच्या फोनमध्ये आहे आणि ती फोटोज अजून फॉरवर्ड होत आहेत. तर मी त्याला बोलले, की ह्या फोटोज डिलीट करून टाक. त्याने माझ्यासमोर त्याच्या फोनमधनं फोटोज डिलीट केले. तो म्हटला, "जर तुला अजून फोटोज डिलीट करायचे असेल पोरांच्या फोनमधनं, तर तुला माझ्यासोबत राहावं लागेल रिलेशनशिपमध्ये." त्या भीतीपटीने मी त्याला बोलले, की "ठीक आहे, आपण बघू, नंतर तुला सांगते." 7 दिवसानंतर तो मला रिपीट एकच सांगत होता, की फोटोज अजून व्हायरल होतील म्हणून. घाबरून गेल्यानंतर मी त्याला हो बोलले रिलेशनशिपसाठी. मी फक्त ह्याच्यासाठी बोलले, की ते फोटोज डिलीट होतील म्हणून. अजून मला काहीच नव्हतं. 2-3 दिवसात त्यानंतर मी त्याला सारखं विचारत होते, फोटोज डिलीट झालेत का? तो फक्त मला एकच सांगत होता, अजून चालू आहे. मी ह्याला सांगतो फोटोज डिलीट करायला, त्याला सांगतो कॉल लावण्याला, पण तो काही करत नव्हता. त्यानंतर त्याने मला फोर्सिंग चालू केलं, की "तू माझ्यासोबत कोर्ट मॅरेज कर, नाहीतर फोटोज डिलीट झाल्यानंतर तू माझ्यासोबत काय राहणार नाही ना." मग ते त्याच्या